मस्ती गप्पा गाणी प्रायोजक गोदरेज नंबर 1 आणि आयुर हर्बल शॅम्पू. म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. नमस्कार, तुमच्या लाडक्या M2G2 मध्ये मी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, हुनर ही गोष्ट अशी आहे की ती उपजतच असावी लागते. मग तो माणूस अगदी सहजपणे अनेक गोष्टी करू शकतो. आपला आजचा पाहुणा हा त्यापैकीच एक आहे. त्याच्या बोटातही हुनर आहे आणि ओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दातूनही. स्वागत करूया संगीतकार निखिल महामुनीचं. नमस्कार. नमस्कार निखिल, तू लंडनच्या प्रतिष्ठित अशा ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिक मधून पियानोचं शिक्षण घेतलंस, मेरिट ग्रेड मध्ये, आणि नंतर पंडित अरविंद गजेंद्र गडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंस. आणि मग प्रसिद्ध संगीत संयोजक तसंच पियानो वादक इनॉक डेनियल्स यांचंही मार्गदर्शन तुला मिळालं. हे तिन्ही अनुभव फार दुर्मिळ आहेत. तर मी त्याच्यावर काही कमेंट करण्यापेक्षा मला वाटतं तूच सांग त्याच्याबद्दल. नक्कीच, म्हणजे माझं सौभाग्य आहे या तीनही दिग्गज आणि वेगवेगळ्या कलाकारांच्या बरोबर, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या बरोबर राहून त्यांची कला आणि त्यांची कार्यपद्धती, त्यांचं संगीतावर असलेला वेगळा दृष्टिकोन, हे सगळं जवळून मला बघण्याचा आणि शिकण्याचा अनुभव घेता आला. त्यामुळे नकळत ते संस्कार माझ्यावर होत आले आणि तशी माझी वाटचाल सुरू आहे. तू पहिली कंपोजिशन कधी केली? वयाच्या साधारण 25व्या वर्षी केली. त्याच्या आधी जिंगल्स वगैरे केल्या, पण खरी कंपोजिशन केली आणि ती मार्केटमध्ये आली असं म्हणता येईल की बोल साई बोल नावाचा माझा साईबाबांच्या भक्ती रचनांवर अल्बम मला करायची संधी मिळाली. आणि पहिली रचना त्यासाठी केली. आणि सुदैव माझं असं की विख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिमय स्वरात ती माझ्यासाठी करता आली. त्यांचा आवाज मला त्या गाण्यासाठी वापरता आला. हे माझं यश आहे. मग त्याची झलक आम्हाला आता ऐकायची. हो नक्कीच, मलाही आवडेल. सुबह सुबह जब आँख मैं खोलूं, सदा तुम्हारे दर्शन पाऊं, भक्ति में खो कर मैं जाऊं, तुम्हें स्मरूं मैं तुम्हें निहारूं, सुबह सुबह जब आँख मैं खोलूं. मुख पे तेज चमकता चमचम, रघुनंदन रघुराई, मीठी वाणी बोले हरदम मेरे बाबा साई, शीश झुकाकर नमन करूं मैं, प्यार के फूल चढ़ाऊं, भक्ति में खो कर मैं जाऊं, तुम्हें स्मरूं मैं तुम्हें निहारूं, सुबह सुबह जब आँख मैं खोलूं. म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. नॅचरल ऑइल्स, दूध, मलाई आणि केशर युक्त नवा गोदरेज नंबर 1, त्वचेवर निसर्गाच्या स्पर्शासारखा. गोदरेज नंबर 1 सॅफ्रन अँड मिल्क क्रीम. आता 2 गोदरेज नंबर 1 साबण फक्त 15 रुपयात. कपड्यांचा जीव गेला, शुभ्रता तरीही नाही आली. पण आता नाही, सादर आहे घडी डिटर्जंट किंग. आधी वापरून पहा, मग विश्वास ठेवा. म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. निखिल, तू संगीतावर व्याख्यानं देतोस, याचं स्वरूप काय असतं? ऍक्च्युली संगीतावर व्याख्यान देण्यात मी मोठा नाही, पण चौथीतल्या मुलांनी पहिलीतल्या मुलाला त्याचे अनुभव सांगणे किंवा शेअर करणे, याच्यातून एक गोष्ट होते की त्याला शिकवता शिकवता मला 4 गोष्टी आधीच जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येतात. ही व्याख्यानं तू कुठे देतोस? शाळांमध्ये आणि काही वृद्धाश्रम आहेत की त्यांना सुद्धा म्युझिक मध्ये ही प्रोसेस काय आहे वगैरे याची माहिती नसते. या अनुषंगाने मग संगीत दिग्दर्शन, मग तो विचार काय, याच्याबद्दल मी बोलतो. आणि विशेषतः ज्यांचा संगीताकडे ओढा आहे त्या विद्यार्थ्यांना ही व्याख्यानं नक्कीच आवडत असतील. हो नक्कीच आवडत. तू संगीतात काही नवीन प्रयोग केले आहेस का? हो नक्की, माझा प्रयत्न आहे. आता जसा फिल्म मध्ये जसे सिक्वेल्स येतात तसं मी मराठी चित्रपट संगीतातले काही सिक्वेल्स गाण्यांवरचे करायचा माझा प्रयत्न आहे. अच्छा. तर त्याचा एक वेगळा प्रयोग मला असा सुचला आणि तो जुळून आला असं आपण आत्ता म्हणूयात.
म्हणजे गाण्याचं सिक्वल हो, गाण्याचं सिक्वल. ही एक अभिनव गोष्ट आहे, म्हणजे हो. नवीनच आहे. नवीनच आहे. मराठी चित्रपट सृष्टीमधलं अजरामर गाणं खळे काकांनी संगीत दिलेलं, लताबाईंनी गाऊन अजरामर केलेलं आणि शब्दप्रभू ग दी माडगुळकर यांचे शब्द असलेलं या चिमण्यांनो परत फिरा रे हे गाणं मी नव्या चालीत, नव्या अरेंजमेंटसह सादर करायचा प्रयत्न करतोय. बरं. हा एक वेगळा प्रयोग आहे. मग ते ऐकलंच पाहिजे मला नक्कीच, वाटतं. मी पण कारण ऐकेन. मी कल्पनाच करू शकत नाही की या चिमण्यांनो परत फिरारे याची एक नवीन चाल असू शकते. हो हो, याची म्हणजे कुणीच कल्पना नाही करू शकणार, इतकं ते अजरामर आहे. अतिशय म्हणजे तो सिंहाच्या गुहेत हात घातल्यासारखा आहे. पण सुदैवाने मला ते खळे काकांना ऐकवायची संधी मिळाली बर आणि त्यांनी मनापासून त्याचा दाद दिली आणि कौतुक दिलं आणि त्यामुळे एक मला वेगळं प्रोत्साहन मिळालं आणि त्या जोरावर की माझी वाटचाल चालली ती योग्य दिशेने आहे असं त्यांनी नक्की मला कौतुक आणि तसं सांगितलं. मग आता ती लगेच चाल ऐकली पाहिजे. नक्कीच. या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या, 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर, अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर, चुक चुक करीते पाल उगा, चिंता मजला गल्या, या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. छान, सुरेख. अर्थात ती चाल अजरामर आहे, पण ह्याच्यात सुद्धा इतकी तरलता आहे आणि ते फिलिंग्स म्हणजे त्या भावना तू बरोबर पोचवल्या आहेस. पण तुला एखादी चाल कशी सुचते, कशी स्फुरते? त्याची गंमत आहे. चाल सुचणं म्हणजे एक डिव्हाइन प्रोसेस आहे असं मला वाटतं. चाल करणं म्हणजे शब्दांवर चाल करणं नसून तर शब्दांमधल्या तरल भावनांची ती एक सुरेल पायवाट आहे असं मला वाटतं. आणि ती पायवाट जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला ना तर ती नकळत चांगली चाल आपल्यातून निर्माण होते आणि त्या शब्दांना न्याय देते. पण त्याला तुझ्यासारखा प्रतिभाशालीच पाहिजे, कारण अशी ती पायवाट शोधणं इतकं सोपं नाहीये. नाही, सुदैवाने इतक्या अनुभव संपन्न गुरूंकडनं मला शिकता येते. हो. त्याचा नक्कीच मला फायदा होतोय. अर्थात. निखिल, तू जिंगल्स गातोस, तसंच मला वाटतं इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा करतोस. तर अनेक क्षेत्रात तू धडपडतो आहेस. हो हो हो, तर एका क्षेत्रात स्थिर व्हावं असं नाही वाटत का तुला? नक्कीच वाटतं. पण आत्ताचा माझ्या पिढीचा प्रवाह असा आहे की तुम्हाला मल्टी चॅनल असणं जास्त महत्वाचं आहे. निश्चितच माझी कारकीर्द आणि माझं जे काही यशस्वीपणे जी काही माझी घोडदौड मी करीन ती ॲज अ संगीतकार म्हणूनच मला करायची आहे. पण त्या अनुषंगाने मी आता काही लाईव्ह प्रोग्राम्समध्ये पण वाजवतो. त्या निमित्ताने अनेक गाण्यांचा अभ्यास करता येतो, अनेक संगीतकारांचे विचार मला त्या निमित्ताने अभ्यासाला मिळतात. आणि या सगळ्यांचा उपयोग करून घेताना मला संगीतावर काम करताना याचा उपयोग होतो आणि मग याची सांगड इव्हेंट्समधनं सुद्धा करायची संधी मला मिळते. अनेक तू इव्हेंट्स, सांगीतिक इव्हेंट्स मी ऑर्गनाईज करतो आणि सुदैवाने त्याला पण चांगला प्रतिसाद आहे. आय विश यू ऑल द लक इन द वर्ल्ड. जाता जाता आमच्यासाठी काय सादर करणार आहेस? नक्कीच एक नव्या पिढीचं, नव्या जमान्याचं गाणं. एक माझा नवीन अल्बम येईल काही दिवसात, त्याचं एक शीर्षक गीत आहे. ते मी तुमच्यासाठी आज आणलंय. नक्कीच आवडेल. बेभान हवारा हो असा बेभान हवारा सोबतीला आसमंत सारा हो सोबतीला
हा असा बेभान हावारा सोबतीला आसमंत सारा म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी